नमस्कार सर्वांना. आपण गेल्या व्हिडिओमध्ये बघितलंय की आपला जो युजर नेम हरवलेला होता तो कसा रिकव्हर करायचा आणि तो कसा मिळवायचा आपल्या रजिस्टर ईमेल आयडीवर किंवा मोबाईल नंबरवर. आता तो मिळालेला युजर नेमचा वापर करून आपण आता आपला जो पासवर्ड आहे तो आपल्याला माहिती नाही, तो आपल्याला रिकव्हर करायचा आहे. तर त्या युजर नेमचा वापर करून आपण या व्हिडिओमध्ये आपला पासवर्ड रिकव्हर करणार आहोत. तर त्याची प्रोसेस आपण सुरू करूयात. सुरुवातीला आपली नवीन वेबसाईट hmsnew.mit.org गुगलवर टाकून घ्यायची. ती वेबसाईट खाली बॉटमला ब्लिंक होत असेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देईन. त्यानंतर साइन इन टू पोर्टल त्याच्यावरील फॉरगेट पासवर्डवर क्लिक करायचं. फॉरगेट पासवर्डवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला युजर नेम विचारेल. जो काही आपल्याला युजर नेम मिळालेला आहे तो युजर नेम आपण टाकून घ्यायचा आहे आणि तो युजर नेम टाकल्यानंतर सेंड ओटीपी करायचं. सेंड ओटीपी केल्यानंतर आलेला ओटीपी आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरला आलेले ओटीपी भरून घ्यायचं आणि आपल्याला जो कुठला नवीन पासवर्ड ठेवायचा आहे तो पासवर्ड ठेवून घ्यायचा आणि कन्फर्म आणि न्यू पासवर्ड दोन्ही एक आले पाहिजे. ते दोन्ही पासवर्ड मॅच झाले पाहिजे. शक्यतो 7 अंकी किंवा त्याच्यापेक्षा मोठा असा पासवर्ड आपण ठेवणं योग्य राहील. त्यामध्ये स्पेशल कॅरेक्टर, एक अंक आणि एक अल्फाबेट असणं अनिवार्य आहे, जेणेकरून तो पासवर्ड स्ट्रॉंग होऊन जाईल. टाईप करून घेतो. कन्फर्म पासवर्ड आणि न्यू पासवर्ड मॅच झाला पाहिजे. शक्यतो 7 अंकी किंवा त्यापेक्षा वरील पासवर्ड ठेवा. त्यानंतर कॅप्चा फिलअप करून घ्या. कॅप्चा फिलअप झाल्यानंतर अपडेट पासवर्डवर क्लिक करा. पासवर्ड अपडेट झालं की आपल्याला मेसेज येईल की आपले लॉग इन पासवर्ड अपडेट झालेला आहे. तसा मेसेज तुम्हाला मोबाईल नंबरवर येऊन जाईल. तर अशा प्रकारे आपण आपला जो काही पासवर्ड आहे तो रिकव्हर करून घेऊ शकतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. जर तुमच्या काही अडचणी असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये घ्या, जेणेकरून आपण त्याच्यावरचं सोल्युशन तुम्हाला देण्याचा प्रयत्न करूया.